ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी ओबीसी बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य झिजवलं, या पूर्ण महापुरुषांना माझं त्रिवार अभिवादन। आज संविधान सन्मान सोहळा होत असलेल्या या शिवाजी पार्कच्या मैदानावर ओबीसी आणि बहुजनांचे कैवारी आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय अंजलीताई आंबेडकर, आदरणीय रेखाताई ठाकूर आणि युवकांचे प्रेरणास्थान, युवकांचं नेतृत्व सुजातदादा आंबेडकर। खरं तर या मंचावर सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ वंचित बहुजन आघाडीचे काम करणारे आणि ओबीसी चळवळीत काम करणारे आमचे सहकारी मित्र लक्ष्मणराव असतील, बांधवांनो, गेल्या 2 वर्षापासून या राज्यामध्ये संविधानाच्या विरोधात, संविधानाच्या माध्यमातून संविधान संपवण्यासाठी अतिशय घाला घालण्याचं काम या राज्य सरकारचं या राज्यामध्ये होत आहे। ज्या ओबीसींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ज्या महामानवांनी एससी आणि एसटीच्या अगोदर ओबीसींचा विचार केला आणि ओबीसींना आरक्षण देण्यासाठी 340वावं कलम बनवलं, त्या कलमातून ओबीसींना कुठेतरी मंडल आयोगाच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील, तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय विश्वनाथ प्रताप सिंग असतील, अशा अनेक नेत्यांच्या प्रयत्नामुळे ओबीसींना आरक्षण मिळालं। परंतु ते आरक्षण या राज्यामध्ये जे स्वतःला जाणते राजे म्हणून घेणारे, ज्येष्ठ नेते म्हणून घेणारे त्या माणसानं कुठेतरी 5वी नापास माणसाच्या नादी लागून त्याला कुठेतरी ताकद देऊन स्वतःची सत्ता गेली म्हणून ओबीसींचं भविष्य संपवण्याचा डाव टाकला आणि गेल्या 2 वर्षात ओबीसींचं अस्तित्व संपवण्याची वेळ आलेली आहे। आणि आताच 2 सप्टेंबरचा काळा GR काढल्याच्या नंतर ओबीसींचं राजकीय हत्या करण्याचं काम केलंय। परंतु माझं विशेषतः ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती आहे, या इथं बसलेले ओबीसी असतील आणि घरात प्रसार माध्यम बघत असणाऱ्या ओबीसींना माझं ठणकावून सांगणं, गेल्या 2 वर्षात ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी कोण लढतंय तर फक्त श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर। 2024च्या विधानसभेच्या पूर्वी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या राज्यामध्ये ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली आणि 100 पेक्षा जास्त ओबीसींच्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विधानसभेत पाठवण्यासाठी उमेदवारी देण्याचं काम केलं। परंतु ओबीसी बांधव करताय काय? हिंदू खतरे में म्हटलं की आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बाकी आमचे पीछे आओ। परंतु आता हे येणाऱ्या काळात चालणार नाही, तुमचं अस्तित्व संपणार आहे। जर आज तुमचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाही अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर आजच्या घडीला सुद्धा तुमच्यासाठी बोलतोय कोण? आज आम्ही प्राध्यापक हाके सर असतील, मी असं राज्यभर फिरत असताना आम्ही बघतोय फक्त आमाशेचं किरण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत। आरक्षण कोण वाचू शकतं तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर। या राज्यामध्ये अनेक ओबीसींचे नेते सुद्धा आहेत, ओबीसींचे मंत्री आहेत, परंतु ओबीसींच्या मंत्र्यापैकी आदरणीय भुजबळ साहेब बोलतायत। परंतु आता भुजबळ साहेबांचा वयाचा आपण विचार केला पाहिजे। भुजबळ साहेबांचा हार्टचं ऑपरेशन झाल्यामुळे ते सुद्धा आता किती दिवस त्यांना बोलता येणार नाही किंवा डॉक्टरांनी किती दिवस बोलू नका म्हणून सांगितलं असेल, परंतु तुमचा आवाज या राज्यामध्ये या देशामध्ये फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुमचा आवाज मांडू शकतात, तुमचं आरक्षण गेलेलं वाचू शकतात। त्यासाठी तुम्हाला येणाऱ्या निवडणुका असतील, ज्या ज्यावेळी आंदोलन असतील, मेळावे असतील, आदरणीय बाळासाहेबांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभा राहावं लागेल। बाळासाहेबांनी कुठल्या समाजाला विरोध केला नाही। आदरणीय बाळासाहेबांची सुद्धा म्हणणं आहे की गरीब मराठ्यांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे। आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वात मी स्वतः एका गरीब मराठा समाजाच्या उमेदवाराची सभा आम्ही सुद्धा केलेली आहे। आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, परंतु माझं हेच म्हणणं आहे, मराठा समाजाचं ज्याप्रमाणे आदरणीय बाळासाहेब बोलतायत, मराठा समाजाचं ताट वेगळं असलं पाहिजे, ओबीसींचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि विशेषतः मराठा समाजाला राजकीय आरक्षणाची गरजच नाही। ज्या गरीब मराठ्यांच्या मुलाला शिक्षणात आरक्षण पाहिजे, नोकरीत आरक्षण पाहिजे, त्या आरक्षणाला आम्ही वेळोवेळी समर्थन करतोय।
आम्ही बोलतोय त्यांना दिलं पाहिजे, परंतु तुम्ही ओबीसीचं राजकीय अस्तित्व ओरबाडून जर घेत असताल तर हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही. आमच्या सोबत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि आम्ही आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वात लढत राहू आणि आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही ताकदीनं लढा देत राहू. आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वात खर तर येणाऱ्या ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकामध्ये ओबीसी बांधवांनी आदरणीय बाळासाहेबांच्या पाठीशी राहिलं पाहिजे. राज्यामध्ये हिंदू खत्रे मे म्हणून मुस्लिम बांधवांना टार्गेट केलं जाईल. त्यामुळे फक्त मुस्लिम बांधवांचं संरक्षण कोण करू शकते या देशामध्ये, या राज्यामध्ये? आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. त्यामुळे माझी मुस्लिम बांधवांना सुद्धा कळकळीची विनंती आहे, आपण सुद्धा आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वात आपण लढलं पाहिजे आणि बाळासाहेबांना ताकद देण्याचं काम केलं पाहिजे. त्यामुळं आज वेळ कमी आहे, जास्त बोलता आलं असतं, कारण की इथं जनसमुदायासमोर बोलायचं 2-3 तासापासून आपण बसलात आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं आपल्याला मनोगत ऐकायचंय. आदरणीय साहेबांचे विचार घेऊन आपल्याला गाव खेड्यापर्यंत जाऊन आपल्याला वंचित बहुजन आघाडीची ताकद असेल, आदरणीय बाळासाहेबांची ताकद असेल, दलित मुस्लिम ओबीसी आदिवासींची ताकद वाढवण्याचं काम गावखेड्यात जाऊन करायचंय आणि आपल्याला नक्कीच बाळासाहेबांचे विचारानं प्रेरित होऊन येणाऱ्या काळात काम करावं लागणार आहे. एवढंच बोलतो आणि येणाऱ्या काळात आम्ही बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, मुस्लिम असेल, आदिवासी असेल आणि गरीब मराठी असतील यांच्यासाठी लढत राहू, एवढा मी शब्द देतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय भीम, जय ओबीसी.